नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज ओल्या हरभऱ्याची रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. या ओल्या हरभऱ्याची रेसिपी मी काय बनवणार आहे ते पुढं तुम्हाला कळलंच. तर यासाठी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे. कांदा एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि मिरचीचे देठ काढून भाजायला टाकायचे. आता इथे एकदम बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे. आता इथे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्यात मिरच्या. आता इथे मिरच्या पण भाजलेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. 2-3 लसण पाकळ्या टाकल्या त्याच्यामध्ये. थोडेसे जिरे टाकायचे. आता एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. आता याच भांड्यामध्ये ओले हरभरे टाकून घ्यायचे. तुम्हाला जेवढे लागणार आहेत तेवढी रेसिपी बनवण्यासाठी टाकून घ्यायचे आणि आबडधोबड असं वाटून घ्यायचे. जास्त बारीक वाटायचं नाही. आता इथं कढई ठेवलेली आहे. आता कढई गरम झालेली आहे. तेल टाकायचे 1 ते 1.5 पळी. मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्येच. आता जिरे मोहरी तडतडली याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे. आता इथं कोथिंबीर टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचे. अर्धा चमचा हळद टाकायची. 1 चिमूटभर हिंग टाकायचे. हिंगामुळे एकदम छान चव लागते या रेसिपीला आणि पचायला पण एकदम हलकं-फुलकं राहते. यासाठी थोडंसं हिंग टाकायचं. आता इथं कांदा एकदम छान तळलेला आहे. आता अर्धा ग्लास पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता इथं पाण्याला उकळी आल्यावरच ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकून घ्यायचे. जे आपण वाटलेलं आहे हिरवी मिरची, हरभरा आणि लसूण. आता या पाण्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता चमच्यानं हलवून घ्यायचे मिक्स करून. आता हे वाटण शिजत आहे तोपर्यंतच ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे. तर थोडं-थोडं करून असं बेसन पीठ टाकायचे. फक्त इथं 2 चमचे बेसन टाकलेलं आहे मी. जास्त बेसन पीठ वापरायचं नाही. आता थोडेसे सवते हरभरे पण टाकलेले आहेत ओले. त्यामुळे एकदम छान असं चव लागते त्यामुळं. आता इथं 5 मिनिटं असं शिजू द्यायचं याला. आता इथं ओल्या हरभऱ्याचं बेसन तयार झालेलं आहे. एकदा नक्की बनवून बघा. एकदम छान चवदार असं हे बेसन आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.